नमस्कार मित्रांनो आता आपण नारोडीमध्ये आलेलो आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक हेमंत शेठ बारवे आज यांच्या दावणीवरती आलेलो आहे. मित्रांनो आता दावणीवर आल्यानंतर भरपूर बैल भेटले. आता दावणीवरती त्यांच्या काही आदत वासरे आहे, काही बैलगाड्याचे आणि मुख्यतः म्हणजे पालखीचे बैल दिसले आज नाही का बोट्यावरती आल्यावर. तर आपण सगळ्या दावणीचं एकदा हे मुलाखत घेणार आहे, परिचय घेतोय बैलांचा वगैरे कशा प्रकारे नियोजन असते आता घरी वगैरे नाही का. दादा नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचं नाव सांगा. माझं हेमंत तानाजी बारवे. मी मुक्कामपूर चाचचा आहे. आम्ही नारोडी आणि चाचच्या बाउंड्रीवरती राहतो आता सध्या. नारोडी चाची बाउंड्री. हो. कधीपासून आहे काय बैलगाड्याचा नाद कधीपासून लागला होता काय आपल्याला? बैलगाड्याचा नाद आमच्या पूर्व आजोबा पंजोबापासून बैलगाड्याचा नाद चालूच आहे. त्याच्यानंतर पिढ्या पाहिजे आम्ही त्यांच्या पुढं त्यांच्या पाठीमागे आमचा नाद हा चालूच आहे कंटिन्यू आतापर्यंत. पण तुम्हाला नाद कसं काय लागलं? मला नाद म्हणजे लहान होतो मी, आजोबा वडील बैलगाडी घेऊन जायचे. मी आपलं लहान असून पहिली दुसरीपासून घोड्यावरती बसायचा. तो नाद लागता तसाच लागला, पण तो भरपूर नाद लागला बैलगाड्या. घोड्यावरती कोणाच्या बारी पुढे बसले होते तुम्ही पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःच्याच बारी पुढे बसलो होतो घोड्यावरती. त्या टायमाला मी काहीतरी तिसरीला होतो शाळेमध्ये. तिसरीला? हां. माझा तोल पण धरता येत नव्हता, पण व्यवस्थित बसलो घोड्यावर. बारी 1 नंबरला झाली ती आणि 1 नंबरला बारी होऊन सुद्धा मी चांगल्या प्रकारे 20-30 फुटावर घोडी धरली होती त्या टायमाला. आमची गावरान घोडी होती जुनी. आता ही त्याच्यानंतर आमच्या 2 घोड्या झाल्या. पालखीच्या बैलांची आवड कशी काय? पालखीच्या बैलांची आवड म्हणजे अशी, आमच्या गावामधून जी पालखी निघते त्या टायमाला सुरुवात गावचे पूर्वी पालखी नव्हती, पण एक वेळ आमचे गायकवाड महाराज होते, त्यांनी नियोजन केलं व आपल्याला चास ते आळंदी पालखी सोहळा चालू करायचा. तर कोण म्हटलं मी रथाचं काम करतो, कोण म्हटलं मी जेवणाची व्यवस्था करतो, कोण म्हटलं काय प्रत्येकाच्या बद्दल. आमचे वडील म्हटले मी रथाला माझी बैल मी आहे तोपर्यंत माझी बैल राहणार. याच्या अगोदर पण आमची एक जोडी होती, ती जोडी थोडी थकली, नंतर आम्ही ही नवीन मागच्या वर्षी जोडी घेतली. मग तसंच आता चालू झालं. आता आमचं 7वा-8वा वर्ष आहे कंटिन्यू बैल पालखीला असतात आपले कंटिन्यू. हां. कुठं झाली काय खरेदी बैलांची काही? ही बैल आम्ही याच्यावरनं घेतलेली आथणीवरून, कर्नाटकच्या पुढं, इथून काहीतरी 350 किलोमीटरवरनं
पहिले आपल्या बऱ्याच भागात बैल बघितले, खाली जत, पंढरपूर, अकलूज, बऱ्याच ठिकाणी पाहिली, पण आम्हाला बैल पसंत. शेवट आम्हाला बैल तिकडं एक जणांनी सांगितलं बैल आहे, तुम्ही या बघायला. म्हणून आम्ही गेलो. आम्हाला पहिल्या क्षणी बैल पटली मग घेतली. आमची बैल एवढी गरिबी, आमची लहान मुलं सुद्धा बैल पकडे त्या पालखीला चालली तर एवढ्या गर्दीमध्ये बैलाला येसन पण नसते आणि मोरखी पण नसते. दोन्ही बैल, त्याला येसन मोरखी नसते आणि याला येसन. बैल गांड्यावर चालतात मोकळी माणसाच्या मागं. बैलगाडा क्षेत्रामध्ये यश अपयश येत राहतं. हा बरोबर. तर कधीपासून काही यश कधी यायला लागलं? यश म्हणजे आमच्या आजोबांचा एक काळ होता, त्या टायमाला जाईंतीत आमची बारी पहिले 1 नंबरलाच असायची. धोंडीभाऊ पाटीलराव बारवे आणि गोपाळराव पाटीलराव बारवे ही प्रख्यात बारी होती आमच्या म्हणजे ह्या पुणे जिल्ह्यात. त्याच्यानं मधल्या काळामध्ये थोडे वडील कोल्हापूरला होते किंवा अनेक चुलते वगैरे सर्व्हिसला गेले, बघायला कोण नव्हतं. त्या पिरियडमध्ये 4-5 वर्ष गाडा बंद झाला. त्याच्यानंतर मग आम्ही आलो. आम्हाला पण थोडी आवड लागली. आवड होती म्हणजे वडिलांनी परत 2-4 बैल घेतली, गाडा चालू केल्यानंतर आम्ही लहान होतो, आम्हाला लहानपणापासून आवड लागली. लागता वाढली. त्याच्यानंतर आम्ही मध्यंतरी गाडा बंद झाला आणि वासरं घेतली. मग जुनी बैल थकली, मग परत वासरं घेतली. आमची बारी जायची 3ऱ्यात, 4थ्यात, 2ऱ्यात झाली तरी आम्हाला लय आनंद व्हायचा. नवीन होतो त्या टायमाला. वासरांमध्ये नवीन वासरं तयार करायची, शिकवायची. 2ऱ्यात नंतर त्याच्यानंतर पुढं जाता आमची बारी 2ऱ्यात व्हायला लागली. 2ऱ्यात झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही काही आपल्याकडून चुकते, कोणती वासरं घ्यायला पाहिजे, कशी घ्यायला पाहिजे, मग वासराची निवड. मग वासराने आम्ही असा एकही बैल आमच्या दावणीला असा नाही का लय महागातला घेतलाय आणि गाडा पळवला. आमचा एकही बैल दावणीचा 50,000चा पुढला बैल नाही. पालखीचीच बैल आमची महागातली आहेत, शर्यतीचा एकही बैल महागातला नाही. वासरं घ्यायची, शिकवायची. पण ते टॉपला आजही आमची वासरं टॉपला पळतात. आमचा ते टॉपला बैल पळतोय देवा अक्षरशः आम्ही लहानपणा 22,000ला आणला होता. आणि 22,000ला आणला, मग त्याला शिकवलं तर पहिल्याच घाटात त्याने 1 नंबरला बारी भेटवला. दावणीचा परिचय द्या आम्हाला थोडासा. नाव काय बैलांची सांगत चला. याचं नाव राम आणि हा लक्ष्मण. आणल्यानंतर वडिलांनी नाव ठेवलं राम लक्ष्मण, आणि तशीच येते राम लक्ष्मणाचे जोडे, राम आणि लक्ष्मण. ही आमची कल्याणी. आज 2 वर्ष होती ना, आम्ही सारंगखेडवरून आणली आणि दुसऱ्या दिवशीच घाटात नेली. पण आमच्या मनपसंत म्हणजे मनासारखी पळाली तिने गोडेगावच्या घाटामध्ये दत्त जयंतीच्या. सारंगखेडचा बाजार भरतो मोठा बाजार भरतो. त्या बाजारात स्वतः मी गेलतो. आणि लोक म्हणतात पारख्या पाहिजे. आता मी लहानपणापासून घोड्यांमध्ये असल्यामुळे मला घोड्यांच्या हर प्रकारच्या खोडी घालतात, त्यामुळे मी माझ्या चॉईसने घोडी आणली. आता म्हणतात घोडीला 72 खोडी असतात, हे असतात, त्या सगळ्या कळतात. मला इथले लोक मग विचारतात चल घोडी घ्यायला, पण आता माझ्या मागे ही बाकीचे व्याप असल्यामुळे मी जात नाही जास्त. काय बघितलं पाहिजे घोडी घेताना? महत्वाचं म्हणजे घोडीचा पहिला बघायचा तर देवमन बघायचा. देवमन असला म्हणजे त्याच्या मागे चुकून एखादी खोडा असेल तर ती झाकून जाते, पण देवमन नसता तर घोडी घेत नाही शक्यतो. आणि घोडीच्या ह्या जिथून अश्रू पडतात त्याच्या समोर बावरा नसावा, तो खाली तरी असावा वरती तरी असावा. घोडीला हे बोवरे असतात कानाच्या पाठीमागं 2, त्याला म्हणतात जाब. ते जाबाला जाब असावेत, समोरासमोर असावे, 2 असावेत ते समोरासमोर. घोडीच्या कपाळावर मुखपट्टा असतो बऱ्याचशा घोड्यांच्या, तो एका नागपुडीत गेलेला नसावा, गेला तर 2 नागपुड्यांमध्ये गेलेला असतो. दुसरं गोष्ट, घोडीचे पायाचे केस उलटी नसावं, ते खाली सुईचे असावं. त्याच्यात घोडीच्या इथं कंठ असतो. काही घोडींना इकडून पण बावरा आणि तिकडून पण बावरा असतो, त्याला म्हणतात गळफास. ते दोन्ही बावरे नसावा. आणि अशा भरपूर त्याच्यामध्ये सांगण्यासारखे भरपूर येतात अशा खोडी. लय फोन येत असेल तुम्हाला? हा, फोन बिन भरपूर येतात, पण देतो मी शक्यतो. जवळपासच्या असेल तर चांगल्या जेवढं आपल्याला सांगता येईल तेवढं सांगतो. जरी फोन केला तर व्हिडिओ कॉल करून त्यांना मी बघायला सांगतो. आणि महत्वाचं म्हणजे देवमन असावा घोडी, देवमन असावं. सर याचं काय नाव आहे? हा लक्ष्मण सर. लक्ष्मण. हा पण त्याच्यासोबतच आणलेला आहे आपण पालखीला. पण हा पण लय गुणाचा. हा सुद्धा बिना मोरखीचा बिना इसणीचा दिंडीमध्ये फुल गर्दीमध्ये चालतो. रिंगण करतात आम्ही तिथं आळंदीमध्ये, एवढ्या पब्लिकमध्ये घोडी मागं मोकळी बैल पळतात गंड्यावरती फक्त. लय मागणी येत असेल तुम्हाला
बैल घेऊन या म्हणून. कोण लग्नाला याला त्याला भरपूर मागतात. आम्ही कोणाच्या लग्नाला यायला देत नाही, पण देवाचा कार्यक्रम असला ना आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने घेऊन जातो बैल. आमच्या खर्चाने घेऊन येतो, कोणाकडून रुपये घेत नाही. एक देवाच्या कार्यक्रमाला आम्ही कधी नाही म्हणत नाही, पण कोणाच्या लग्न बिग्नाला कार्यक्रमाला नाही नेत बैल. याचं काय नाव आहे? हा आमचा पंख्या. हा कार्तिक वारीला पंढरपूरमधून आम्ही घेतला होता. बैल घेतल्याला आज 8 ते 9 वर्ष होती बैल घेतल्याला. बैल घेतला आणि त्याच्यानंतर 1 वर्ष शेतीकामाला हाकला. नंतरून शेतीकाम करता करता तो पालखीला पण जायला लागला. आणि ह्याच बैलाने सवय लावली का बिना इसने बिना मोरकीचा बैल आळंदीत पायी दिंडीला जायला लागला. आणि बैल एवढा गुणी का आजपर्यंत आवताच्या बाबतीत आणि कुठल्याच बाबतीत ट्रॅक्टर गुतला तरी आम्ही बैलांनी ट्रॅक्टर ओढतो, एवढी बैलाला ताकद. मोठ्या मापाचा का? मोठ्या मापाचा बैल आहे चांगला. बैलाला अजून सुद्धा आता थकलाय, म्हातारा झालाय, पण अजून सुद्धा बैलाने आजपर्यंत कोणाला धक्का लावला नाही. लहान मुलं जात्या त्याच्या पायात खेळत्यात येत्या, पण काय नाही. पण शहाणा पण तेवढा शेती कामाला झालं. आता तो सध्या देवाला जोळीचं काम करतोय. देवाला. याचं काय नाव आहे? हा मार्तन. मालकन. हा आम्ही माळशिरस सोडून आणला सचिन काळे यांच्याकडनं. वासराला पहिले रेशल दिलेला अंडेवाडीच्या घाटात, आणि दुसरा म्हणजे डायरेक्ट घाटातच जोडला. पण 1 नंबरला बारी झाली 11:93 त्या बारी पुढं कांड्यावरती गेला. हा त्याच्यानंतर रेग्युलर कांड्यावरती चालू झाला. आता चासमध्ये हा आणि तो तिकडच्या कडचा हे 2 वासरं आपण जुकाटात घातलेली ती बारी पहिल्याच झाली. वासरानो बारी 1 नंबर आकर्षक बारी म्हणून झाली आमची. याची जात कोणती? हा म्हैसूर क्रॉस आला. म्हैसूर क्रॉस. हो घरगुती जाऊन घेतला तिथं? घरगुती. काय काय पाहिलं जातं वासरांमध्ये? वासराचं महत्वाचं म्हणजे पहिलं फाउंडेशन पाहतो आम्ही. फाउंडेशन पाहिल्यानंतर बैलाचं शरीर, बैलाची छाती, बैलाला राग किती आहे ह्या गोष्टी, आणि बैलाला चपळता किती आहे. काय होते यंग जनरेशन जास्त येत चालत नाही का? हा बरोबर. कशी घेतली पाहिजे वासरं त्यांनी? वासरं घेताना वासराचं महत्वाचं म्हणजे आज वासराला पळायचे, पायाने पळायचे. महत्वाचं फाउंडेशन व्यवस्थित, तर बैलाला ग्रीप वगैरे पळण्यासाठी भेटते. तर वासराचं महत्वाचं फाउंडेशन पाहिजे, शरीर पाहिजे, आणि वासराचं नजर, ह्या गोष्टी महत्वाच्या पाहिल्या पाहिजे. आपण म्हणतो वासराला बावरा इकडे तिकडे काय नाही, त्यांना पायाने पळायचे किंवा शरीर त्याचं जेवढं भक्कम घट्ट असन, राग असन, तर तो पळून टिकून राहतो. जेवढा बैलाला राग तेवढा बैल कंटिन्यू टिकून राहतो. बावऱ्याचा काय विषय असतो बरं? बावरा आता काय म्हणतात, बेमटा बावरा नसावा, काही बैलांचा बावरा माग असतो, पुढं असतो. आता काही बैलांना गोम असते, असं म्हणजे त्याचा काही एवढा म्हणजे प्रभाव म्हणजे पडत नाही. पण एक म्हणतात पंढरपूर वगैरे त्या भागात त्या गोष्टीला जास्त मानतात, पण आपल्या भागात कोण जास्त मानत नाही. आता काय बैलांना बरगडी अर्धी असते. एक आता म्हणतात जुनी लोक म्हणतात अर्ध्या बरगडीचं दोन्ही बाजूनी बरगड्या असलेल्या चांगल्या अर्धाल्या, एक बाजूने नसावं, दोन्ही बाजूने बरगड्या अर्धाल्या असल्या म्हणजे तो गरुड्या म्हणायचे त्याला, ते चांगलं असतं. एक बाजूने बरगडी अर्धी नसावं. बरं. याचं काय नाव आहे? याचं आमचं नाव, ह्या बैलाचं नाव आहे देवा. देवा. कुठं झाली ती खरेदी? याचे इंदापूरमधून घेतला होता आपण. इंदापूरमध्ये? हो घरगुती घेतली. कधी घेतलेला म्हणजे किती दिवस झाले घेऊन राहणार? याला घेऊन आता 3 वर्ष होती. असं आहे का? कोणती ती जात याची? या तिथं आता घरगुती घेतला होता आपण, खिल्लार गाईचा होता. माळशिरसचा सोन्या म्हणून बैल होता, तो त्या गायला भरला होता, आणि त्याची पैदास झालेली. बैल पहिल्यापासून रागीटच बैल. कोणत्या कोणत्या बैलाबरोबर पळायला आल्यावर? आल्यानंतर तो आम्ही आमचाच घरचा एक गोरा होता, त्याच्याबरोबर 18 ते 19 गाठ 1 नंबरला त्याने वेळवली बारी. 18-19 हा घरचा चुकाट होता घरचं. आणि वासराच होती, लय मोठाली पण नव्हते, बच्चाच होते. बच्चा लहानपणापासून होतो आणि 1 नंबरला बारी पुढेच म्हणजे अशी आजपर्यंत बारी पडून नाही दिली. त्याच्यानंतर बिभीषण भोसल्यांच्या हिंमत बरोबर पळाला, बाजी बरोबर पळाला, अशा बऱ्याच बैलांबरोबर पळाला. आता तर लागोपाठ ह्या चालू सीजनला 8 ते 9 बैल बदलली, पण एकही बैल त्याला अजूनपर्यंत म्हणजे पुरला नाही. प्रत्येक गटात बैल चेंज असतो, कारण काय होतं, जर बैलाला बैल पुरला तर मग आम्ही साथ सोडित नाही. पण आता बैलाला बैल नाही पुरल्यानंतर गड्याला आमची अपेक्षा असते गड्या 50च्या आत राहावा. आता चांडवलीला फायनल सेपरेट झाली, इथं चासमध्ये झाली, अशा बऱ्याच ठिकाणी. आता शिंदेगावमध्ये आपली सेपरेट 11-2 झाली या बैलावरती. इथं नारोडीमध्ये आजपर्यंत कोणतीच बारी एवढे रेकॉर्ड ब्रेक झाली नाही, 10-78 झाली. कळममध्ये सगळ्यात आतून झाली. घाटाचा राजा दिवसभर राहिली, फायनल आपलीच राहिली तिथं. सगळ्यात आकर्षक बारी कुठं?
सगळ्यात आकर्षक बारी शिंदेगावमध्ये आणि नारोडीमध्ये झाली. नारोडी शिंदे गावामध्ये कोणता बैल होता? शिंदेगावमध्ये हिम्मत होता विभीषण भोसले यांचा. हिम्मत आणि हा द्यावा. बरीच जण बैल मागत असं पण. बरीच जण बैल मागतात जो पहिला, पण आम्ही पण समोरचा बैल बघून बैल लावण्याचा प्रयत्न करतो. बैलाची खासियत काय? बैलाची खासियत म्हणजे बैल झोपायला काढला आपण घाटात नेतानी पण इथून व्यवस्थितच आम्ही गाडीत बसतो गोडी सोबत किंवा काय तो थोडा भित्र आहे. घाटात गेला का लोकांना असं वाटतं का आता आजकाल फॅट निघालं इंजेक्शन द्यायचं वगैरे. आजपर्यंत आम्ही ह्या बैलाला एक गोळी का एक इंजेक्शन सुद्धा दिलं नाही. बैल असा घाटात झोपायच्या आधी 10 मिनिटं 20 मिनिटं झोपायच्या आधी चारी पायाने बैल नाचत राहतो. काही करून कधी सुट्टं असं त्याला होतं. तर लोकांना असं वाटतं काही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे हा इंजेक्शन देतोय बारी. आजपर्यंत मी कुठल्याच प्रकारचं इंजेक्शन दिलेलं नाही. खरं इंजेक्शनावरती पाहतो का बैल काय असं आता लोकांचं म्हणणं आहे बाबा, पण आपल्याला मला तरी अनुभव नाही. ज्याला अंगची दम्मक आहे अंगची पॉवर आहे तो बैल ज्याला पळायचं तो पळतोच. इंजेक्शन आणि स्टेरॉइड वगैरे पण हे बैलाला पण घातक आहे. जशी दारू पिल्यानंतर माणसाला नशा वगैरे येते किंवा आता रेसकोर्समध्ये घोड्यांना इंजेक्शन वगैरे देतात, त्याचं बैलाला पण थोडीशी आता म्हणतात बरं का इंजेक्शन दिल्यानंतर बैलाला डबल पॉवर वाढते, बैल भानात नसतो. अशा गोष्टी त्यांना माहिती. काजळी खिल्लारमध्ये वाटतो हा काजळी खिल्लारमध्ये मोडतो. काजळी खिल्लार बैल आपल्याकडे कमी दिसतात पण कमी दिसतात, पण याचं मॉडेल थोडं गावरान मिक्सचर वाटतं. कारण तो बैल जो सोन्या बैल आहे तो पूर्ण काळा मोरा बैल आहे. बैलाची शरीरयष्टी बघण्यासारखी आणि मुळात ह्या बैलाची देवाची जी आई आहे ती आई पण लय रागीट आहे, माणसाला पण जवळ येऊन देत नाही, डायरेक्ट माणसावर धावून येते. पण याच्या आधीचा पण याचा भाऊ होता तो पण चांगला पळतो होता. याच्या मागचा पण भाऊ आहे तो पण चांगला पळतो. याचं काय नाव आहे? याचं नाव पिंट्या. पिंट्या आहे का? कुठं झालती खरं त्याची? याची माळशिरस मरूनच घेतली. माळशिरस हो आता चालू वर्षाला. कोणती ती जात्याची? याची काळा गावरांमध्ये मोडतो. काळा गावरंग त्या सोन्याचीच पैदाशी. सोन्याची सलगर बिलगर नाही ना? नाही सलगर नाही. आता याला झुपला होता कुठं? याचे जवळजवळ आता 7 ते 8 गाठ झाले कांड्यावर. एक कांड्या 1 नंबरलाच. पहिला सुरुवातीला 20 फुटावरून धरला, वाटलं होतं बारी लांब जाईन पण ती पण बारी पहिल्याच झाली. आणि आता देवा पुढं झोपला 2 गाठ. जेव्हा पुढे 2 गाठ. हा 60 फुटावरनं. हा देवा पुढं 60 फुटावर. बाकीच्या वाऱ्यांना आम्ही 20 फुटावर. 20 फुटावर. 20 फुटावरून किती केले याने? 20 फुटावरून पहिल्यात 3 बाऱ्या झाल्या आणि 2 बाऱ्या दुसऱ्यात झाल्या. कोण होतं जोड 20 फुटावर न्यायला? 20 फुटावर पण हेच वासरू होतं नवीन. आपलं हेच वासर होतं. आपलं घरचंच कांड होतं. घरचं कांड 20 फुटावरून. याचं काय नाव आहे? याचं नाव पक्ष ठेवलं, आमच्या बाळाने नाव ठेवलं पक्ष. हो. कुठनं झाली ती खरेदी? याची खरेदी इंदापूरवरून आली. इंदापूर का? हो. हे असंच वासरू मित्रांनी पाठवलं व्हिडिओ. म्हणलं अरे लय बारीक आहे, त्याचं शेप किती लांब आहे, हे नाही मला नाही एवढं पास. तो म्हणला नेतं खरं लय मागातलं नाही. म्हणलं ठीक आहे चल. आणि नेमकं त्या दिवशी हे होता दसरा होता. म्हणला दसऱ्याची चांगली खरेदी घेतो. मी बळजबरीने घेतली दसऱ्याची खरेदी. घेतल्यानंतर त्याची किंमत लई पण नाही, 17,200 रुपयाला वासरू घेतले. हा म्हणजे आजच्या पिढीमध्ये काय ते लय कमी किंमत आहे. पण मग एक 4-5 दिवस आणल्यानंतर चौथ्या दिवशी ह्या वासराबरोबर मी घाटात नेलं. माझ्या आजपर्यंत कमीत कमी 25-30 वासरं घेतले असते, पण पहिल्या रेषालाच याच्या एवढं कोणतंच वासरू पाळलं नाही. आता आपण एवढे माणसं जमले तरी ते लट कापते बघा, थरथर किती कापते ते. नाही कापते ना थरथर. हो. पण आजपर्यंत त्याच्या एवढं कोणतंच वासरू रेषाला पळालं ना. जेवढ्या गाठात झोपलं तेवढ्यात हातभर पुढंच चालले प्रत्येक वासराच्या. कांबळ बिंबळ दिसते याला. कांबळ आहे त्याला, पायी पण मागचे हे शेप किती लांब आहे बघा. त्यामुळे आता म्हणतात जास्त कांबळवालं घेत नाही खरेदी नाही. ज्याच्यात हिंमत आहे, जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ज्याच्यात हिंमत आहे तो ज्याला पळायचा तो कसा पण पळतो. आता आपण म्हणतो बकासूर कसा कोण सुरुवातीला 5 बी नसतं केलं, पण बकासूर आज टॉपला आहे. आणि ज्याच्यात हिंमत आहे ना पळायची तो कसा पण पळतो. याची तब्येत लई खराब होती, आता आपल्याकडे येऊन चांगला झाला. 20 फुटावरनं 20 फुटावरून 100% याच्या बरोबर तो गेला. जेवढा वेळा तो पळाला तेवढा वेळा आपण पळाला. आणि आता 2 गाठ देवाबरोबर देवाच्या पुढं पळाला. फायनलला पण आणि पहिल्या फेरीला पण. याचं काय नाव आहे? याचं नाव देवमन. कुठनं झाली त्याची? याची माळशिरस वरूनच घेतली. असंच पंढरपूरला गेलतो दर्शनाला. येताना माळशिरसला मित्राच्या तिथं गेलो.
येता येता म्हटलं चला भेटून यावं. तर त्याच्या घरी वासरू दिसलं, तब्येतीने लहान होतं, खराब होतं त्याला. मग पण वासराला जे माझ्या म्हणजे मला जे लागतं पसंत त्याच्याजोगं वासरू, त्याला म्हणलं मी वासरू नेतो, नाही म्हणला. म्हणलं पैसे वगैरे मला तुला काय द्यायचे ते देऊन जा. पण वासरू पहिल्याच गाठात आणलं, रेशल केली, पहिल्याच गाठात 1 नंबर पळालं वासरू. आणि आज माझ्या सगळ्या वासरांचा गुरु म्हणलं तरी हे वासरू आहे. शिस्तीचा बादशाह. किती पब्लिक असू द्या आणि किती काही असू द्या, वळणार वासरू आहे. पाय लावून वडून नेणार गाठाने, वर नेणार म्हणजे नेणार. जेवढी वासरं माई शिकवली रेशल गाठात ती यांनी शिकवली. आणि आता कांड्यावरच पळतो होता. आता पहिलाच गाठ चाचमध्ये जो काटात घातला तर 1 नंबरला बारी केली त्याने. आणि पलीकडच्या वासराने सुरुवातीला जे तुम्हाला वासरू दाखवलं त्याने, याने पण वासरू शिस्तीत नेलं पाहत, उरी टाकून खालून तो वरपर्यंत उर लावायचे, असं उरीत पळालं वासरू पब्लिकच्या बाजूने. शिंग मिंग काय बैलांची बघितली जाते काय शिंगांमध्ये? शिंग तर त्याची त्या टायमाला पण अशीच होती, घेतली तेव्हा. पण आता मी त्याच्यानंतर शिंग थोडी केरून घेतली, पण पुन्हा तशीच झाली ती. शिंगाचं काय जुळलेल्या शिंग ते फक्त आपल्याला महत्वाचं गाडा क्षेत्रामध्ये बैलाची पळ लागते. महत्वाचं म्हणजे जो बैल शेकन तोडीतो तो बैल म्हणजे पसंतीचा बैल, दिसायला कसा बी असतो ते. पार्क चांगली आहे सगळी, आता टॉपचीच आहे आपले पार्क. हा टॉपचीच वासरे सगळे. 2 नंबर वासरू समजा मला वाटलं एखादं वासरू कमी वाटते, मी लगेच आपल्या भागात न देतो डायरेक्ट खाली छकडीला वगैरे पाठवून देतो वासरू ते.